त्यामुळे मी कार्यकर्त्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही कोणीही माझ्या वाढदिवसाला येऊ नका, कारण शक्य नाही. कारण मला काही कार्यकर्ते एका तालुक्यातले किंवा एका मतदारसंघात येणार नाही, राज्यभरातून येतील आणि मग सगळ्यांना मला भेटून तो दिवस काय 7 दिवस जरी बसले तरी ते शक्य नाही होणार. आणि म्हणून मग कोणाचीच गैरसोय होणे म्हणून मी असं आवाहन केलं. उद्या मी पहिल्यांदा आमदार झाल्यावर बीड जिल्ह्यामध्ये जात आहे आणि मी तेव्हाही आवाहन केलेलं आहे की कोणीही जेसीबीने माझ्यावर फुलं टाकू नये, कोणीही मोठे मोठे 100-200 किलोचे हार मला घालू नये, कारण माझे ते 5 लेकरं ज्यांनी जीव दिलेला आहे त्या दुःखामुळे मी काय असं फार मोठं सेलिब्रेशन करणार नाही. पण मी नक्की जेसीबीने भगवान बाबांच्या मूर्तीवर फुलं उधळीन, मी नारायणगडाच्या दर्शनाला जाईन, त्याच्यानंतर सावरगावचं दर्शन झालं की नारायणगड आणि तिथून नंतर मी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करेन आणि मग गोपीनाथ गडाकडे जाईन, मग महामानव बाबासाहेब आंबेडकरांचे दर्शन घेईन. फोटो व्हायरल होतोय. वाल्मिकांना कराड यांनी तुम्हाला गुलाबाच्या फुलाचा हार घातलेला होता.